हॅलो. हाय मैत्रिणींनो. आज आपण ट्राय करणार आहोत खोबऱ्याची बर्फी, की जी खायला टेस्टी आणि बनवायला अगदी सोपी आहे. चला तर मग सुरू करूया खोबऱ्याची बर्फी. एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून 1 चमचा तूप टाकायचं आहे. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे. डेसिकेटेड जे किसलेलं जे रेडीमेड बाजारात खोबरं मिळतं ते तुम्ही घेऊ शकता. आणि जी आपली बर्फी आहे शक्यतो त्याला जे बाजारातलं जे किसलेलं खोबरं असतं तेच वापरायचं, की जेणेकरून आपली ही बर्फी अजून छान टेस्टी होते. याला आपण 1 चमचा तुपात लालसर असं भाजून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, खोबरं भाजताना चमचा खाली ठेवायचा नाही, की जेणेकरून जे आपलं खोबरं आहे ते पटकन जळतं. त्याला थोडासा लालसर असा कलर येईपर्यंत आपण त्याला कंटिन्यू हलवायचं आहे, जेणेकरून आपलं जे खोबरं आहे ते खाली लागणार नाही आणि ते खाली चिटकणार नाही. त्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे 2 वाटी, की जेणेकरून आपलं जे खोबरं आहे ते एकजीव होईल. अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित मिक्सअप करायचं आहे, एकजीव करायचं आहे. जसं लागतं दूध आहे तसं आपण ॲडजस्टमेंटनुसार टाकत जायचं आहे, की जसं आपलं जे मिश्रण आहे त्यात दूध जास्तही नको आणि कमीही नको, की जेणेकरून आपली बर्फी बाइंड होण्याइतपत आपल्याला दूध टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याला मंद आचेवरती भाजायचं आहे. व दूध टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायची आहे, जेणेकरून आपल्या बर्फीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर 250 ग्राम साखर टाकायची आहे व मिल्क पावडर आणि साखर हे बर्फीमध्ये व्यवस्थित असं मिक्सअप करून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे एकीकडे साखर बसणार नाही व त्याची टेस्टी बिघडणार नाही. अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि जसं आपण सगळे इन्ग्रेडियंट टाकतो आणि मिक्सअप करत जातो तसं आपल्या याचा कलर हा ब्राउनिश होत जातो. जास्त ब्राऊनही आपल्याला भाजायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता हे थोडं व्हाईटिशच छान दिसतं. व अशा प्रकारे भाजल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि खाली याच्यात एक काळजी घ्यायची, खाली लागू द्यायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मिश्रण हे एकसारखं लालसर भाजलं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कलर, येलो कलर टाकायचा आहे. जर अवेलेबल असेल घरात तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज कलर नसेल तरी इट्स ओके, आपण व्हाईट कलरची बर्फी करू शकतो. पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मी आज टाकला आहे येलो कलर फॉर गार्निशिंगसाठी, की जेणेकरून याचं जे दिसायलाही छान आहे आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसते कलरमुळे. कोणी ऑरेंज कलर हे वापरतो, पण मी याच्यात वापरला आहे येलो कलर. अशा प्रकारे आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे. आता याला थोडं 5 ते 10 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे पॅनमध्येच. व्यवस्थित थोडं गार झाल्यानंतर याच्यात अजून थोडंसं वेलदोडे पूड टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचा तूप टाकून व्यवस्थित ढवळायचं आहे. आणि या प्रकारे हे मिश्रण जे आहे ते एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्सअप झालेलं आहे. याला एक 5 ते 10 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. हे थंड होईपर्यंत एका ट्रेमध्ये आपण त्याला छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे व तूप लावल्यानंतर ह्या ट्रेमध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही सांगू शकता. व जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. सगळ्यांनी व्यवस्थित बघू शकतात आपली बर्फी आता रेडी झालेली आहे. याला सेट करून घ्यायचं आहे. जर अवेलेबल असेल, कोणाला जर आवड असेल तर आपण सिल्वर पेपर यूज करू शकतो फॉर गार्निशिंगसाठी. जर सिल्वर पेपर नसेल तर इट्स ओके, काही हरकत नाही. सिल्वर पेपर नसला तरी चालेल. व सिल्वर पेपर एकदा लावल्यावरती आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे, त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. एकसारख्या अशा याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपल्याला ते खाण्यासाठी पुढे वापरता येतील. याचं मिश्रण थोडं थंड झाल्यावरती आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपल्याला ते चाकूला चिटकणार नाहीत, हे चेक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या पाडून तयार झालेल्या आहेत. बघू शकता खूप सुंदर असं आपण त्याला डेकोरेशन करू शकतो. जस्ट मी एक फुलाची पाकळी ठेवून त्याला डेकोरेट केलेलं आहे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.